नमस्कार मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज एका गंभीर विषयावर तुमच्याशी बोलूशी वाटलं म्हणून म्हणलं आपलं बोलावं तुम्हाला। काय होतं, एवढ्या लोकांचा जनसंपर्क असताना एवढे फोन अटेंड करतोय, एक बाब माझ्या लक्षात आली, ती म्हणजे काही समस्या आपल्या समाजात अशा आहेत आणि आजचं काळ असा चाललाय तुम्हाला सांगतो। लोकांना स्वतः सोडून दुसऱ्याच्यामध्ये अति इंटरेस्ट आहे, स्वतःपुरतं लोक जगायला शिकल्यात। ते लोकांचा विचारच करत नाही आता, ते काय काय आई बाबाचा विचार करत नाही, फक्त मी, माझी बायको, माझं कुटुंब आणि एन्जॉय। सुट्टी आली पैसा कमवायचा आणि आचार बाचार रात्रंदिवस खायचं आणि रात्रंदिवस सेक्स करायचा आणि बोंबलं थंडायचं, ह्याच्यात स्वतः अशी लोक वागायला लागल्यात। पण तुम्ही जरी असं वागत राहिला, काही केला, ध्यानात ठेवा, ह्या समाजाचं आपण वाढलोय, ह्या समाजाचं आपण देणं लागतो, हे खरं आहे। आणि तुम्हाला समाजाची गरज आहे हे पण खरं आहे। तुम्हाला सांगतो, तुम्ही समाजाला सोडून देऊ शकत नाही, तुम्ही नातेवाईकाला सोडून देऊ शकत नाही, समाजाला तर सोडून अजिबात देऊ शकत। याचं कारण म्हणजे तुम्ही सगळं करता, पण तुमच्या पोरीचं लग्न करण्यासाठी तुम्हाला समाजाचीच गरज लागणार आहे, तुम्हाला समाजातूनच एक वर लागणार आहे। तुम्हाला सुना तुमचा जो लाडा कोडाचा वाढवलेला आहे, त्याला जर लग्न करायचं असेल 2चे 4, तुम्हाला समाजातूनच मुलगी लागणार आहे। त्यामुळे समाजाला डावलून चालणार नाही, माणुसकी विसरून चालणार नाही। ह्या हेतूनी बँगलोर, आता बँगलोर हा असा म्हणजे आपल्या स्टेटच्या बाहेरचा विषय, बँगलोर सगळ्याला माहिती आहे। आपल्या एक समस्या अशी आहे की आपले पुणे मुंबई हे जे हवेत, म्हणजे MIDC एरिया आहेत, IT हवेत, इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात त्याला, या ठिकाणी नोकरी आता पहिल्यासारखे मिळत नाहीत जास्त, ध्यानात ठेवा, बऱ्यापैकी क्लोजअप झालंय। आणि आता ही नवीन जी पुणे विद्यापीठ, तुम्हाला सांगतो मुंबई किंवा नाशिकला ही शिक्षण घेतलेली मुलं आहेत, ह्यांना नोकरीसाठी बाहेरून बँगलोरवरूनच ऑर्डर येते बऱ्याच जणांना। जे पॅकेज इथं वार्षिक 8 लाख 10 लाख आहे, ते 18 लाख 17 लाख आहे कुठं, बँगलोरला। मग तो मुलगा सुशिक्षित असतो, तो ते पॅकेज ॲक्सेप्ट करतो, तिथं कंपनीची रूम घेतो आणि तो बँगलोरला राहतो, 18 लाख रुपये तो वर्षाला कमावतो। आता त्याला जर लग्न करायचं म्हणलं तर तो काय तिकडे कर्नाटकात लग्न करणार आहे का? तो महाराष्ट्राचीच मुलगी, म्हणजे लग्नाचा विषय असा असतो की प्रत्येकाला आपल्या भाषेची मुलगी, आपल्या जातीची मुलगी पाहिजे असते। ती गरीब असो श्रीमंत असो, त्यात काय फरक पडत नाही, आपल्या जातीची आणि आपल्या भाषेची, असं आहे। मग ती काय अडचण येत नाही। आणि नातेवाईकांची असन तर चांगलीच, पण सध्या नातेवाईक बी पार झाडा शेंड्या जाऊन बसल्यात। त्याच्याकडे पोरगी आहे ना, तो लोक रामराम सुद्धा घालत नाही, पोरावालाच रामराम घालतोय वाकून, काय अवघड झालंय। आणि मग तो म्हणतो, त्या मुलांची अशी अपेक्षा आहे की ती मुलगी जर आम्ही महाराष्ट्रातली आम्हाला पाहिजे, तर बऱ्याच जणांच्या म्हणजे अशा समस्या तयार झाल्यात की पोरी आणि त्या पोरींचा बाप, सध्या 70% पोरींचा बाप प्युअर बावटात निघाला, तुम्हाला सांगतो। आणि हे कोण आहेत ह्यांना नीट लक्षात ठेवा, ह्या लोकांना तुम्हाला सांगतो, पाहिजेत वयवर यांची नावं टिपून ठेवा, यांच्या पोरांना पूर्ण नाही, ह्यांच्या कार्यक्रमाला ह्यांच्या सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे ह्या लोकांच्या, तुम्हाला सांगतो। कारण यांच्या अपेक्षा आहेत ना, ह्या आपल्या तुम्ही असताल त्या जातीला धर्माला हे बुडवा निघालेले लोक आहेत, नीच वृत्तीची लोक आहेत। पहिली गोष्ट, ह्यांच्या अपेक्षा बघा कशा आहेत, ही पोरगी म्हणते बावळाट की मला सरकार नोकरच पाहिजे, तेवढं सरकार नोकर आहे का? सरकार नोकरी आता मला ते आर्मीवाला बी नाही चालत त्यांना, का ते तिकडं 6-6 महिने असतो ना, इकडं पोलीसवाला बी चालतं, म्हणजे सरकार नोकरी पाहिजे, सरकार नोकरी पाहिजे। त्याच्यानंतर शेती पाहिजे, पण मी शेतीत जाणार नाही, मी उन्हाची बाहेर निघायची म्हणजे तरी बाई तोंड बंद करून निघते, शेतीत नाही। शेती काय पाहिजे ह्यांना, विकायला शेती पाहिजे, यांना ठेवा। बायच्याच नोकरीमध्ये होय तो भ्रष्टाचार करताना LCB कडून पकडला गेला, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग होऊन जर पकडला गेला, तर आपल्याला ह्याची शेती विकून खाता येईल म्हणून शेती पाहिजे। आणि सगळं संपलं, याला सोडून देऊन दुसरा हात धरून जाता येईल, पण पैशावाला पाहिजे, ही मनोवृत्ती आहे। आणि बाप काय लय ऐकतो अशातला भाग नाही, पोरीचा बाप बी, पोरीच्या बापाच्या सायगा चलत नाही, ज्यांचं चलतंय ना ते बी ते माझं असन माहीत असेल, लय अवघड झाले। आता कसं झालंय, संख्या कमी झाली आणि ह्याला जबाबदार पण समाजाचे, तुम्हाला सांगतो। जे आज त्यांची पोरं मोठाले झालेली आहेत, 30-35 काही नवरदेव झाल्यात, ह्यांची लग्न व्हायला पाहिजे ना महाराज, ह्यासाठी कोणतरी पाऊल उचललं पाहिजे। आणि ह्या पोरांची आणि शेतकऱ्याची जी पोरं आहेत, ही तर तुम्हाला सांगतो सगळ्यात बेस्ट पोरं आहेत। मला जी फोन येतात ना, अहो लय कॉम्प्युटरवर 30-30, 40-40, 50 हजार रुपये, लाख रुपये महिना कामावर पोरांचं सेक्सचा प्रॉब्लेम झाला त्यांचा, की केव्हा यांची उत्पत्ती व्हायची, केव्हा त्या स्त्रीला सुखी ठेवायची।
ती लय नाजूक झाल्या, त्यांचं काय खरं नाही राहिलं. शेतकऱ्याचं पोरगं आहे ना, पाठ उठन दाना ट्रॅक्टरने 2 एकर नांगरून येईन, फळबागा आहेत, 10 कुटुंब जगवायची ताकद आहे, मजुरा देईन, 10-5 लाखाचं त्याचं उत्पन्न बी आहे. दाबात बंगला ठोकून गडी दाबात, आणि होटाव मिशी आहे, आणि त्याच्या होटाव मिशी आहे ना, आणि पाठीमागं त्याचं जो काय असन ते देव आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज असून द्यात, आंबेडकर असून द्यात, फुले असून द्यात, शेवा असून कुणी असून द्या, आपल्या धर्माचं रक्षण ही पोरं सगळ्यात बेस्ट आहेत माझ्या दृष्टीने आजकाल लग्नासाठी. आणि नेमकं हेच पोरांना डावललं जाते. हा, शेतकऱ्याची पोरं तर नात खोळाई, एक से एक इस्रायल टेक्नॉलॉजी पोरं शिकल्यात. तुम्हाला सांगतो असे प्रयोग करतात, शेतीत कोण कशात उत्पन्न काढून कोण, आणि पोरीच्या अपेक्षा बायको ऐकून त्यांची बंगल्याच्या बाहेर नाही काढायची ताकद आहे पोरांची. हा, बाहेर बंगल्यातून एक पाय उचल, दुसरा 4 चाकी ठेव, फिरून एवढे पोर ताकते पोरांच्यात. तरी पुरीला ही पोरं नको. त्यांना काय पाहिजे? शहरातला पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, ते तसं चमच्यानी खाणारी तेच पाहिजे, ते पॅकेज पाहिजे त्याला. ती त्या पॅकेजवाला एखाद दिवशी त्याच्या किडण्या ऐकून खात असते ही पोरगी. तुम्हाला सांगतो ह्या अवलादींना कुठंतरी समाजाने ह्यांना लक्षात ठेवलं पाहिजे, आणि ह्यांना सुद्धा सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे, असं प्रामाणिक मत ह्या लोकांच्या, अशा मानसिकतेच्या लोकांच्या. दुसरी गोष्ट, ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन अनेक म्हणजे वरांची किंवा नवरदेवांची फसवणूक झालेली आहे. 10-10, 15-15 लग्नाचा आम्ही दाखवून यायचं, लग्न लावती पोरगी, आणि दुसऱ्या दिवशी निघून जाते, ती येतच नाही. बरीच कुटुंब ह्याच्यातमध्ये पोळली गेली, बऱ्याच जणांचं सोनं नाणं दागिने गेली, सामाजिक प्रतिष्ठेला अडचण आली, त्यांना फसवलं गेलं, त्यांची मानसिक कुचंबा झाली. हे पाप हे बाळखाऊ लोक कुठंतरी फेडत्यांचे पळून जाणार आहेत. पण ह्या समाजात आपण एक ह्या समाजासाठी काहीतरी केलं. मला एक मनात आता मला वेळ किती उपलब्ध होते त्याच्यानुसार अवलंबून आहे, पण मी वधूवर सूचक मंडळ काढतो. फक्त आपलं लग्न लावून द्यायचं काम करायचं, जुळवायचं काम करायचं. आणि मला लय नोकरीवाला आणि लय हायफाय कमावणार आहे ना, ह्याच्यापेक्षा जे शेतकरी समाज आहे किंवा शेती करतोय, काहीतरी व्यवसाय करतोय, ह्या पोरांची लग्न 100% झाले पाहिजे, असं ती माझ्याकडून जुळवावीत असं मला वाटतं. आणि पोरीच्या बापांना कशी सरळ करायची आणि कशी त्यांना हे करायचं माझ्याकडे लागली. आपल्याला काय जमायचं काम करायचं, आणि आपापल्या जातीत करायची, आपापल्या धर्मात करायची, सरळ करायची. ते कायदा बिद्याचा लय डोक्यात विचार घेऊ नका. ते कायदा म्हणतो कुणी कोणासंग लग्न कर, तसं आपल्याला जुळत नाही. ती कसं आहे, आपापल्या जातीत आपल्याला पाहुण्या ह्याच्यात केलं ना, आपण सरळ म्हणजे असं वागणार, कुठं भांडण तण होत नाही, काय नाही सुखी त्यांचं प्रपंच होऊन जातं. आपल्याला दुसरं काय पाहिजे असं आहे. ती वाकडं तिकडे करायचं कार्यक्रम नाही करायचा, कधी सरळ मार्गे चालायचं असं माझ्या डोक्यात आहे. बघू आता ते कसं आहे करणं. आणि विषय अजून महत्त्वाचा असा आहे, मध्यस्थ हा जर चांगला असेल तर लग्न 100% जमतात. पण मध्यस्थच नीच असन, कुठं 10-5 रुपये त्याची अपेक्षा असन, किंवा एकाच मुलीचं 4 ठिकाणी लग्न, हे असलेले निघाले समाजात सध्या. ही जर फसवणूक क्लिअर मार्गाने जर असेल ना, तर 100% लग्न जमतात, आणि ते सुखी पण होतात. काय विषय नाही. फक्त हुंडा लांड्याला प्राधान्य द्यायचं नाही, कुठं काय नाही. सरमार्गे दोन जीव एकत्र आणायचे. आणि हे जे समाज आहे, ह्या समाजाला आपलं एक जिवंत आपण तोवर एक आपला हातभार म्हणून 2चे 4 करायचे, आणि ह्या जगात निरोप घ्यायचा. एवढं डोक्यात आहे. मला कमेंट करून सांगा की वधूवर सूचक मंडळ टाकू का नको. नाही तर कसं आहे, ती मला परत आता ही काय निघाले, मी पण आपल्या मनातले विचार तुमच्यापाशी बोलून दाखवलं मी. त्या पोरांचं सुईल लागून मला ते कसं आहे, तरुण पिढी आहे ना, ही उद्याचं भविष्य आहे महाराज. आणि हे सुखी तर आपण सुखी आहे. आपलं काय झालं गेलेलंच आहे आता. त्याच्यामुळं कमेंट करून जरूर सांगा. जय महाराष्ट्र.